स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत शेतात मसाले भात आणि त्याच्यासोबत बनवणार आहोत गरम गरम कढी। त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे। तांदूळ आहेत, 1 वाटीभर तांदूळ आहेत मोठ्या वाटीनी, आणि भाज्या आहेत। भाज्यामध्ये शेंगा आहे, शेवग्याची एक, गाजर, कोबी, फुलगोबी, वांगा आहे, 1 आलू आहे, टमाटर आणि 2 कांदे, हिरव्या मिरच्या आहेत 2-3, अजून इकडे पालक आहे, कोथिंबीर हे घेतलेलं आहे, आणि कढीसाठी ताक आहे आणि बेसन। आता भात बनवण्यासाठी मी इथे चुलीवर गरम पाणी करून घेतलेलं आहे मसाले भात फोडणी द्यायसाठी। आता हे पाणी उतरवून घेते मी गरम, आणि आपल्याला भाताची फोडणी द्यायची तयारी करायची आहे। भातामध्ये टाकायसाठी 1 कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2-3 उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या, शेंगदाणे आणि तेजपान आहे। आता इथे हंडी तापलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। आता तेल छान तापू द्यायचं। तेल तापलेलं आहे। आता त्याच्यात जिरं मोहरी टाकून द्यायची। जिरं मोहरी तडतडली की लगेच कांदा टाकून द्यायचा। कांदा भाजत आहे तोपर्यंत भाजी चिरून घ्यायची आहे। कांदा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता, कमी जास्त, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे मी, तो टाकून देते। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं, आणि आता याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपण चिरून घेतलेल्या भाज्या। काही राहिलेल्या आहेत चिरायच्या, आधी ह्या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या आहेत, म्हणून आपण आधी टाकणार आहोत। वाटाणे घेतलेले आहेत मी थोडेसे, त्याच्यासोबतच 1 आलू घेतलेला आहे, टमाटर, कोबी आणि गाजर। आता हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। ह्या भाज्या धुवून घेतल्या होत्या मी आधी। आता भाज्या फ्राय होऊन राहिलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये 1 कांदा, चिरून घेतलेला पालक आणि त्याच्यासोबतच 1 शेवग्याची शेंग आणि वांगा आहे, हे धुवून घेतलेलं आहे। हे टाकून देते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे गरम पाणी करून घेतलं होतं आपण, ते टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये। त्याच्यावर झाकण ठेवून याला 1 उकळी काढून घेऊ। नंतर आपल्याला तांदूळ धुवून टाकायचे आहेत।
उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकून द्यायचे. पाणी मी माझ्या अंदाजानेच टाकलं, लागलं तर अजून टाकता येते. मीठ आपल्याला थोडं शिजत आले की त्याच्यानंतर टाकायचं, म्हणजे लवकर शिजून येते भात. आता झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ देऊ. मध्ये अजून चेक करून पाहायचा एक वेळ आपल्याला. एकदा बघूया शिजत आलेला आहे का. छान शिजून राहिलेला आहे भात. आता याच्यात आपल्याला मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. आणि व्यवस्थित मिक्स करून अजून थोडासा होऊ देऊ. बघूया भात झालं का. तर बघा मस्त झालेला आहे. कलरही किती छान आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची. पाणी पण नाही टाकायचं काम पडलं, तेवढ्याच पाण्यामध्ये शिजलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. मस्त गरम गरम मसाले भात तयार आहे. आता आपल्याला याच्यासोबत बनवायची आहे कढी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आता मी भाताची हांडी खाली उतरवून ठेवते आणि आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे लगेच. कढी बनवण्यासाठी ताक घेतलेलं आहे. ताजं ताक आहे, जास्त आंबट नाही आहे. आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 चम्मच बेसन. कढी जास्त घट्ट नाही बनवायची. आता हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं. अंडी छान तापलेली आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं. तेल तापू द्यायचं छान. तेल तापत आहे तोपर्यंत आपण या ताकामध्ये बेसन कालवून घेतलेलं आहे. आता त्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ. थोडीशी हळद एकदम थोडीशी टाकायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. तेल तापलेलं आहे. आता त्याच्यात जिरं मोहरी टाकून घ्यायची. त्याच्यासोबतच टाकायची थोडीशी मेथी. छान लागते मेथी कढीमध्ये. आणि इथे मी आलं लसण आणि जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे. हिरवी मिरची टाकून भाजून घ्यायचं व्यवस्थित. मिरची भाजत आहे तोपर्यंत थोडासा हिंग टाकायचा आहे. मिरची भाजलेली आहे. आता त्याच्यात टाकून द्यायचं आहे आपण हे ताक बेसन मध्ये काढून घेतलेलं. आणि याला उकळी येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं, नाही तर मग कढी फुटते. त्याच्यामुळे मग कढीची चव विचकून जाते. आता हे व्यवस्थित असं हलवत राहायचं उकळी येईपर्यंत. कढीला उकळी आलेली आहे. मस्त झालेली आहे कढी. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून देते. आता हिला खाली उतरवून घ्यायचं आहे. मस्त मसाले भात आणि कढी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.